चला तर मग मित्रांनो, सुरू करूया एक नवीन कहाणी. मी आणि माझी बायको असा आमचा परिवार आहे. मला बीपीची डीव्हीडी बघण्याचा खूप शौक आहे आणि त्या दिवशीही आम्ही रात्री बीपीची डीव्हीडी पाहत होतो. डीव्हीडीमध्ये ग्रुप सेक्स होता. मी नमिताला म्हणजेच माझ्या बायकोला गमतीने म्हटलं, "काय मज्जा आहे या लोकांची, किती एन्जॉय करतात ते." नमिता गप्पच होती. मीच पुन्हा म्हटले, "सेक्स करावे तर असे." नमिताने माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा व्हिडिओ पाहू लागली. आम्ही पूर्ण मूडमध्ये आलो होतो. दोघेही विवस्त्र होतो. व्हिडिओ पाहत मज्जा करत होतो आम्ही. मी म्हणालो, "अशी मज्जा करूया आपण." तशी ती म्हणाली, "तुमचे विचार ठीक आहेत, पण हेच मी म्हणाले तर तुम्हाला कसे वाटेल?" मी तिचा अंदाज घेत म्हणालो, "मला खरंच आवडेल ते." नमिता गप्प झाली. मी पुन्हा म्हणालो, "खरंच करूया का एकदा अशी मजा?" नमिता डोळे विस्फारून पाहत होती. मीही तिच्याकडे पाहत म्हटले, "अगं खरंच म्हणतोय मी, शपथ. तुझा काय विचार आहे?" नमिता तरीही गप्पच होती. मी पुन्हा तोच विषय काढला. "तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?" नमिता म्हणाली, "अशीच मज्जा." मी म्हणालो, "जशी तुमची इच्छा. तू सांग, कोणाबरोबर करूया मज्जा?" "काय ते तुम्हीच ठरवा." ती म्हणाली, "बरं ठीक आहे." आज 8 दिवस झाले. ऑफिसला अर्धा दिवस सुट्टी होती. घरी येताना एक डीव्हीडी बॅगेत टाकली. नेहमीप्रमाणे 2 बिअरच्या बॉटल घेऊन घरी आलो. कोणीतरी पाहुणे आले होते घरी. अनिता आणि अरुण आले होते. मनात म्हटलं तर आजची रात्र फुकट जाणार. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. जेवताना गप्पा चांगल्याच रंगल्या. गप्पांमध्ये कळले ते दोघे 2-3 दिवस राहणार होते. झालं सगळ्या प्रोग्रामवर पाणी. जेवण झाल्यावर अनिता व अरुण आतल्या खोलीत गेले आराम करायला. मी व नमिता हॉलमध्ये होतो. मी तिला म्हटलं, "आज भारी प्रोग्राम ठरवला होता मी." "कसला प्रोग्राम?" नमिता म्हणाली. "जाऊ दे आता पुढच्या शनिवारी." ती मला चिडवत म्हणाली, "तसंच पाहिजे तुम्हाला. फार त्रास देता तुम्ही बाई." थोडा वेळ आम्ही एकमेकांना पाहिलं. मी तिला हळूच चिमटा घेतला. "आई गं," नमिता सुस्कारली. मी तिला जवळ ओढले व एक दीर्घ चुंबन घेतले. "ओ सोडा ना." ती हळूच पुटपुटली. संध्याकाळचे 5 वाजले होते. मी फ्रेश व्हायला गेलो. तीही किचनमध्ये गेली. मी अरुण व अनिताला उठवायला बेडरूमकडे गेलो. दरवाजा थोडासा उघडाच होता. मला वाटले ते जागे असतील. दरवाजा हळूच ढकलला. समोरचा सीन पाहिला आणि माझ्या डोळ्यावर मला विश्वासच बसेना. अनिता व अरुण गाढ झोपेत होते. अनिताची साडी वर गेली होती. तिचं निकर दिसत होतं. तिच्या मांड्या दिसत होत्या. मी क्षणभर पाहतच राहिलो. मी विसरून गेलो की ती माझी चुलत बहीण आहे. भानावर येऊन मी तडकन किचनमध्ये गेलो आणि नमिताच्या कानात सांगितले व तिला ओढत बेडरूमच्या दारात आणले. ती लाजत लाजत समोरचं दृश्य पाहत होती. क्षणभर थांबली व किचनकडे पळाली. मीही मागोमाग गेलो व तिला घट्ट मिठी मारली. ती कळवळली, "नमू, आज आपण ग्रुप सेक्स करूया का?" नमिता जवळजवळ किंचाळलीच, "काय? ती तुमची बहीण आहे ना? मग काय झालं?" "अहो पण." "असू दे, तू तयार आहेस का? परत हा चान्स नाही मिळणार." नमिता थोडी घाबरली होती. ती काहीच बोलली नव्हती. म्हणजे तिचं एक मन हो आणि एक मन नाही म्हणत होतं. ती गोंधळून गेली होती. काय बोलायचं तिला कळेना. मीच तिला म्हटलं, "मग ठरले तर. तू तिला पटव, मी अरुणला पटवतो." "पण मी कसं आणि काय सांगू?" "मला भीती वाटते ना लाज पण वाटते." "नमिता, अगं थोडं चावट बोल तिच्याशी. मग आपण पाहिलेल्या डीव्हीडीचे वर्णन कर." "ती म्हणलीस तर दाखव तिला डीव्हीडी. अरुणला मी बरोबर पटवतो. 2 बियर आणल्या आहेत. अजून 2-3 आणतो. जमेल ना तुला?" मी नमिताला म्हणालो, "बरं बघते प्रयत्न करून. पण मला भीती वाटते हो." "काही नाही गं, मी आहे. घाबरू नकोस तू." असे म्हणून मी हॉलमध्ये आलो. हॉलमधून मी अनिताला हाक मारली, "ताई ताई, ए ताई, उठा. चला चहा झालाय. ताई दाजींना पण उठव जरा. मार्केटला जाऊन येतो आम्ही." मी बेडरूमकडे निघालो. इतक्यात अनिता ताई व दाजी हॉलमध्ये आले. ताई बाथरूमकडे गेली व दाजी सोफ्यावर बसले. "चला फ्रेश व्हा, मार्केटला जाऊन येऊ. आवरा लवकर." मी म्हटलं. दाजी बाथरूमकडे गेले. 5 मिनिटात आम्ही मार्केटला निघालो. 8 वाजता मार्केटहून आलो. येताना 4 बियर आणि फरसाण आणले. मी नमिताला हाक मारली, "जेवण हॉलमध्येच करू. इकडेच आण सगळं." "हो आणते. बसा." नमिता म्हणाली. नमिताच्या आवाजावरून तरी वाटलं होतं की आयडिया सक्सेस झाली असावी. नमिताने स्वयंपाकात फक्त मसाले भात केला होता. मी बिअरच्या बॉटल काढल्या. 2 ग्लासमध्ये भरलं आणि फरसाण प्लेटमध्ये ओतले. "चिअर्स." आम्ही हळूहळू बिअरचा आनंद घेत होतो. आतून नमिताने आवाज दिला, "अहो इकडे या जरासं." ग्लास घेऊन मी अरुणला म्हटलं, "तुम्ही घ्या, आलोच मी." आणि किचनमध्ये गेलो. "काय गं, काय झाले?" आजूबाजूला पाहत मी तिला विचारलं. अनिता नव्हती. नमिता एकटीच होती. मी म्हटलं, "ताई कुठे आहे?" "त्या बेडरूममध्ये व्हिडिओ पाहत आहेत."
म्हणजे सगळं व्यवस्थित जुळलं ना? हो, पण त्यांना आजच्या प्रोग्रामची कल्पना नाही. पुढचे तुम्हीच जुळवा बाई. बरं, मी करतो सगळी व्यवस्था. तू ये हॉलमध्ये आणि बिअर घे थोडी. ये लवकर. मी हॉलमध्ये आलो तोपर्यंत अरुणने एक बॉटल संपवली होती. मी दुसरी बॉटल उघडली व ग्लास भरू लागलो. नमिता हॉलमध्ये आली, बेडरूममध्ये गेली. आम्ही बिअर घेऊ लागलो. नेमकी सुरुवात कशी करायची काही सुचत नव्हते. मी नमिताला आवाज दिला, "अगं बाहेर या की जरा गप्पा मारायला." आम्ही दोघंही बोर झालोत. "नको, आम्ही टीव्ही बघतोय. तुम्ही ड्रिंक संपवल्यावर सांगा," अनिता आतून म्हणाली. "मग आम्ही आत येतो," अरुण म्हणाला. "नको, तुम्ही इथेच बसा," अनिता म्हणाली. म्हणजे आज दोघं व्हिडिओ पाहत होत्या तर मी ओळखले. अरुण ग्लास घेऊन उठला आणि आत जायला निघाला. मी म्हणालो, "नमिता, अरुण आत येतोय गं." तशा दोघेही बाहेर आल्या. समोर बसल्या आणि फरसाण खाऊ लागल्या. अरुण म्हणाला, "एक एक घोट घ्या की दोघी. एका घोट्याने काय होणार आहे? एक एक ग्लास तरी द्या." असे म्हणून दोघी हसू लागल्या. मी सुटलो व आतून 2 ग्लास आणले व भरून ठेवले. "घ्या," अरुण म्हणाला. दोघी कावऱ्या-बावऱ्या झाल्या. एकामेकाकडे पाहून ग्लास उचलून घेतला. एक एक घोट घेतला, ग्लास खाली ठेवला. अरुण म्हणाला, "अनिता, इथे जवळ बस ना आणि माझ्या हाताने पी ना थोडी." आम्ही सगळे हसू लागलो. अनिता उठली आणि अरुणच्या शेजारी बसली आणि म्हणाली, "नमिता, तू पण शेजारी बस गं." आम्ही चौघे बिअर पिऊ लागलो. मी नमिताच्या गळ्यात हात घालून तिला बिअर पाजू लागलो. तशी नमिता उठली आणि म्हणाली, "अहो हे काय? मला बाई लाज वाटते." "आम्ही डोळे बंद करून घेतो. तुमचं चालू द्या," अरुण म्हणाला. असे म्हणून त्याने अनिताच्या गळ्यात हात घातला. आम्ही चौघंही हसू लागलो. अरुण म्हणाला, "आता जेवण करूया." आम्ही जेवायला बसलो. हसत-खेळत जेवण उरकून सोफ्यावर बसलो. अरुण म्हणाला, "अरे एखादा पिक्चर तरी बघूया." आणि तो आत जाऊन DVD घेऊन आला. चालू करणार तोच अनिता म्हणाली, "नको हो." तोपर्यंत त्याने DVD चालू केली व तो सोफ्यावर येऊन बसला. नमिता व अनिता किचनमध्ये पळाल्या. अरुण म्हणाला, "अरे काय झाले? बसा की. कुठला पिक्चर आहे?" तोपर्यंत टीव्ही चालू झाला होता. स्क्रीनवर 2 बायका एकामेकांच्या चिमणी चाटत होत्या. अरुण गोंधळून गेला होता. तो त्या टीव्हीकडे टक लावून पाहत होता. मग मी उठून टीव्ही बंद करू लागलो. तर तोच म्हणाला, "राहू दे चालू, हाच पिक्चर बघूया." थोडा वेळ झाल्यावर तो म्हणाला, "तुम्ही बाहेर या दोघी. का लाजताय? या बाहेर." तो उठला व आत जाऊन अनिताला ओढत बाहेर घेऊन आला व ते दोघंही सोफ्यावर बसले. अनिता डोळे मिटून बसली होती. मीच उठून नमिताला घेऊन आलो. सोफ्यावर अरुण शेजारी तिला बसवले. नमितानेही डोळे बंद केले होते. अरुणने DVD सुरुवातीपासून चालू केली व म्हणाला, "आता बघूया एकत्र बसून." DVD चालू झाला. 5 मिनिटं झाली. हळू त्या दोघांनी टीव्ही पाहायला सुरुवात केली. अनिता अरुणला तर नमिता मला चिटकून बसली होती. त्या दोघेही हळूच माझ्याकडे व अरुणकडे आळीपाळीने बघत होत्या. नंतर त्यांची भीती व लाज कमी झाली. त्या सरळ व्हिडिओ पाहू लागल्या. अरुणने अनिताच्या गळ्यात हात घातला व तिला जवळ ओढलं. तिने त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. अरुणने एक हात अनिताच्या ब्लाऊजमध्ये घातला व तिचे आंबे दाबायला सुरुवात केली. तीही त्याला साथ देऊ लागली. ते पाहून मी पण अमिताचे आंबे दाबायला सुरुवात केली. जसं-जसं टीव्हीवरचा प्रणय रंगात येऊ लागला, तसं-तसं या दोघीही रंगात येऊ लागल्या. अजून आम्ही आपापल्या बायकांनाच हात लावला होता. खरी मजा तर पुढेच होती. मी उठून मोठा लाईट बंद करून नाईट लॅम्प लावला व पुन्हा नमिताजवळ येऊन बसलो व तिचे आंबे कुरवाळायला सुरुवात केली. हळूच तिची साडी वर केली व हात मांड्यावरून फिरवला आणि सुस्कारी सोडली. मी अजून हात आत नेला व निक्करवरून फिरवला. नमिता अजून जवळ सरकली. तिकडे अरुण अनिता ही गरम झाले होते. हळूच असा आवाज येत होता. बराच वेळ झाल्यावर अरुणने नमिताच्या मांडीवर हात ठेवला. नमिता शहारली. तिच्या अंगावर काटा आला. "आई गं!" ती पुटपुटली व तिने मांड्या फाकवल्या. हे मला समजलं. मी तिला तसे करायला प्रोत्साहन दिले आणि तिच्या ब्लाऊजचे हुक्स काढायला सुरुवात केली. ब्लाऊज काढल्यावर तिचे आंबे मोकळे झाले. अरुणने नमिताच्या आंब्यांवर हलकेच हात फिरवला. नमिता पण शहारली. "आह! आई गं!" तिने अरुणचे चुंबन घेतले. मी उठून टॉयलेटला गेलो व परत आल्यावर मोठा लाईट लावला. अनिताने माझ्याकडे पाहिले. ती लाजली. तिने नमिताकडे पाहिले. तीही लाजली. मी म्हणालो, "आता कशाला लाज? बी अ फ्रँक. आता आपण बेडरूममध्ये जाऊया. तिथे नीट बसता येईल. व्हिडिओ तिकडेच नेऊ." मी व्हिडिओ प्लेअर उचलून बेडरूममध्ये नेऊन ठेवला व सगळ्यांना हाक मारली. अरुण उठून आला. व्हिडिओ चालू केला. पण या दोघेही येईनात. शेवटी मी व अरुण दोघेही उठलो व दोघांनाही उचलून आणण्यासाठी हॉलमध्ये गेलो. दोघांनीही अनिताला उचलून बेडवर आणून ठेवलं. ते पाहून नमिता आपोआप आली. आम्ही चौघं बेडवर बसलो होतो. सगळे एकामेकाकडे पाहत होतो. व्हिडिओ चालूच होता.
मी उठून बियर आणली व 4 ग्लास भरले. सगळ्यांनी पुन्हा एकामेकाकडे पाहिले. अरुणने ग्लास उचलून चिअर्स केलं व नमिताच्या तोंडासमोर ग्लास नेला. तिने एक घोट घेतला. मग त्याने अनिताकडे ग्लास नेला. तिनेही एक घोट घेतला. मग माझ्याकडे ग्लास केला. मीही एक घोट घेतला. शेवटी उरलेली त्याने संपवली. तो उठला, कपडे काढून परत बेडवर येऊन बसला. त्याच्या अंगावर फक्त अंडरवेअर होती. त्याने मला खुनेनेच कपडे काढ म्हणून सांगितले. मी कपडे काढले. बेडवर येऊन बसलो. आता त्या दोघींची पाळी होती. त्या कावऱ्या-बावऱ्या झाल्या. एकीमेकीकडे पाहू लागल्या. मी नमिताच्या साडीचा पदर काढला. ब्लाऊजचे हुक काढले. मी तिचा ब्लाऊज काढून टाकला. ब्रामध्ये तिचे आंबे उठून दिसत होते. अरुणने आणि त्याचा ब्लाऊज काढला. तिचेही स्तरदार होते. तशी ती लाजली. दोन्ही हातांनी छाती झाकायचा प्रयत्न तिने केला. मी तिची ब्रा काढली. अरुणने सुद्धा अनिताची ब्रा काढून टाकली. त्याने तिचे गुबगुबीत आंबे दाबायला सुरुवात केली. अनिताचे आंबे तोंडात घेऊन चोखायला लागला. मीही तसेच केले. नमिताचे चोखू लागलो. दोघीही त्या करत होत्या. आता दोघीही चांगल्याच गरम झाल्या होत्या. अरुण उठून नमिताकडे आला व तिचे आंबे दाबू लागला. तशी ती आई ग म्हणून विव्हाळली. मी अनिताकडे पाहिले. ती फारच लाजली. मी उठून तिच्याकडे गेलो. ती अंग चोरून बसली होती. मी हळूच तिच्या पाठीवर हात फिरवला. अनिता शहारली आणि तिने मला मिठी मारली. तिचे भरदार छाती मला गुदगुल्या करू लागली. मी मिठी अजून आवडली. तशी ती मला अधिकच बिलगली. आम्ही फारच एक्सायटेड झालो होतो. का कुणास ठाऊक, पण वेगळंच वाटत होतं. अरुणसुद्धा नमिताच्या आंब्यांशी खेळत होता. मी आणि त्याला उतानी झोपवलं व तिचे आंबे चोखू लागलो. अनिता फारच एक्सायटेड झाली होती. आई गं, जोरात चोख आणि सुस्कारत होती. आई गं, मी तिचे आंबे जोरात चोखू लागलो. अरुणसुद्धा नमिताला दाबून चोखत होता. तीही अशीच एक्सायटेड झाली होती. मी नमिताची साडी वर सरकवली. मग माझ्याकडे पाहून पाय फाकवले. मी तिच्या चिमणीवर हात फिरवला. निकर ओली होती. मी तिची साडी कमरेपर्यंत वर केली. अनिता उठून बसली. तिने नमिताची चिमणी जवळून पाहिली. अनिता एक्सायटेड झाली. तिने नमिताचा दाना 2 बोटात धरून हलवला. मग एक बोट चिमणीत घातले. आ, आई ग, अशी ती सुस्कारली. अरुण हे पाहून म्हणाला, काय ग, तुझी चिमणी बघू दे, सगळ्यांना काढ की निकर. अनिता उठली. तिने साडी परकर निकर काढून टाकले आणि पूर्ण नागडी झाली व म्हणाली, सगळे नागडे व्हा, पुन्हा अडचण नको कपड्याची. आम्ही सगळे उठलो. सगळ्यांनी कपडे काढून टाकले. अनिता बेडवर उतानी झोपली होती. आम्ही दोघेही तिच्या बाजूला बसलो. नमिताने तिचे पाय फाकवले होते व ती मध्ये बसली. नमिताने तिच्या चिमणीवर हात फिरवायला सुरुवात केली. आधीच ओली झालेली अनिताची चिमणी तिने हात फिरवताच त्यातून मदनरस पाझरू लागला. नमिताने त्यात बोट घातला. ओल्या चिमणीत ते पटकन गेले. मग तिने 2 बोट एकदम घालून आत बाहेर करायला सुरुवात केली. अनिताचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तिने तिची कंबर हळूहळू हलवली आणि अनिताचे 2 आंबे त्या दोघांनीच चोखायला सुरुवात केली. अनिताचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. करत, आई ग, नमिता अजून एक बोट घाल ग. आह, मस्त वाटतंय ग. नमिताची तिन्ही बोटं ओली झाली. तिने ती बोटं तशीच चोखायला सुरुवात केली. मग तिने तिची चिमणी चाटायला सुरुवात केली. तिचा दाना दातात धरून हळू सोडला. अनिता विहाळली. आई ग, तोड माझा दाना. आह आह, नमिता चाव जरा. नमिताने तिची चिमणी आत घातली. अनिताला अतिशय आनंद झाला. ती तिची कंबर हलवत होती. शेवटी अनिताचं पाणी वाहू लागलं. तिने पाय ताठ केले व कंबर उचलली आणि ती शांत झाली. थोडा वेळ तशीच पडून राहिली. अनिता उठली आणि तिने नमिताला झोपायला सांगितले. आम्ही दोघं त्या दोघींची मज्जा पाहत होतो. नमिता उतानी झोपली. अनिता नमिताच्या पायामध्ये बसली व नमिताच्या चिमणीशी खेळू लागली. तिने नमिताच्या चिमणीत एक बोट घातले. आत बाहेर केले. नमिताची आधीच ओली झालेली चिमणी चटकन पाझरू लागली आणि अनिताने नमिताच्या चिमणीला तोड लावले. दाण्यावरून जीभ फिरवली. नमिताने कंबर उचलून प्रतिसाद दिला. जीभ घातली. नमिता खूप तापली होती. 2च मिनिटात तिचे पाणी वाहू लागले व शांत झाली. त्या दोघींना खूप थकवा आला होता. मी बिअरचे ग्लास भरले. एका दमात सगळे ग्लास रिकामे झाले. व्हिडिओ कधीच बंद झाला होता. दोघीही आमच्या दोघांच्या मांडीवर बसल्या व आमचे चुंबन घेऊ लागल्या. आम्ही त्यांचे आंबे कुरवाळायला सुरुवात केली. इतका वेळ त्या दोघांचा लाईव्ह शो पाहून आमचा बांबू ताट झाला होता आणि त्या दोघी मांडीवर बसून चुंबन घेत होत्या. त्यामुळे अजूनच ताट झाला होता. त्या दोघींना आम्ही उचलून बेडवर झोपवले. अरुणने अनिताच्या चिमणीचे चुंबन घेतले व म्हणाला,
आपापल्या चिमण्या आपण रोजच वापरतो. आपल्याला चान्स आहे. अदली-बदली करणार का? हे ऐकून अनिता म्हणाली, "काय हे? तो माझा चुलत भाऊ आहे." यावरून अरुण म्हणाला, "हो ना, पण यात खरी मज्जा येते. एक वेगळीच अनुभूती असते. तू करून तर बघ ना, खरंच मज्जा येईल तुला, शप्पथ." अनिता लाजली. मी म्हणालो, "ताई तुला नसेल आवडत तर राहू दे. खरंच मनापासून म्हणतोस का? तू सांग बरं." अनिता म्हणाली. मी काहीच बोललो नाही. अनिता पुढे म्हणाली, "खरं तर तुला पण ही अनुभूती हवी आहे. खरे सांग." "हो," मी म्हणालो. "मग घे की," अनिता म्हणाली. आणि मीही पुढे झालो. मग आमच्या जोड्या ठरल्या. आम्ही अदलाबदली केली. मी अनिताकडे, अरुण नमिताकडे गेला. मी अनिताच्या चिमणीवरून हात फिरवला. ती एकदम एक्सायटेड झाली. मी तिच्या चिमणीचे दीर्घ चुंबन घेतले. तिकडे अरुणने पण चुंबने घेतली. आम्ही दोघेही त्या दोघींच्या पायामध्ये बसलो. दोघींची उत्कंठा वाढली होती. मी माझा ताठ झालेला बांबू हातात घेऊन तिच्या चिमणीवर ठेवला. तशी ती शहारली. तिने दोन्ही हाताने मानेखालची उशी घट्ट धरली. पाय लांब केले. मी हळूच बांबू तिच्या चिमणीत घातला. "आह! स्स! आई गं!" अनिता विव्हाळली. तिने नमिताचा हात घट्ट धरला. अरुणने सुद्धा एंट्री केली होती. नमितासुद्धा विव्हाळली. आम्ही कंबर हलवून धक्के द्यायला लागलो. त्या दोघी पण त्यांच्या कमरा हलवून साथ देत होत्या. हळूहळू स्पीड वाढत होता. सगळ्यांचा फसफस आवाज येत होता. त्या दोघीही "आह! आह! ऐक गं! आह! अजून जोरात करा," असं म्हणत होत्या. मी अजून स्पीड वाढवला. अनिता म्हणू लागली, "आह! बस कर दादा. माझं पाणी येतंय रे. आह! आह! बस कर ना. आह! मी थकली रे. ऐक गं!" असं म्हणत ती शांत झाली. मी अजूनही धक्के देतच होतो. नमिताही शांत झाली होती. शेवटी आम्ही दोघेही हळूहळू शांत झालो व तसेच पडून राहिलो. त्या दोघींनी आम्हाला घट्ट मिठीत आवळले. आमचे पाणी आत पिचकाऱ्या मारत होतं. खूप वेळ पडून राहिल्यावर बंधनं सैल झाली व आम्ही उठून बसलो. सगळेजण थकलेले दिसत होते. मी बिअरचे ग्लास भरले. चेअर्स म्हणून सगळ्यांनी ग्लासं उचलली. मी एका दमात संपवली. बिअरने थोडी तरतरी आली. आम्ही बेडवर मांड्या घालून बसलो होतो. दोन्ही चिमण्या ओल्या चिंबत झाल्या होत्या व बांबू झोपी गेले होते. त्यांना उठायला वेळ लागणार होता. अनिता म्हणाली, "नमिता चल लघवी करून येऊ." व दोघीही निघाल्या. मी म्हटले, "थांबा, आम्हीही येतो." आम्ही पाठोपाठ निघालो. "कशाला येताय?" "मुतायला." "आणि कशाला?" त्यांनी आमच्यासमोर एक-एक करून मुतायला सुरुवात केली. आम्ही त्यांना मुतताना पाहू लागलो. अनिताने इतक्यात शॉवर चालू केला. आम्ही चौघे अंघोळ करू लागलो. अंघोळ करताना मी अनिताला व अरुणने नमिताला साबण लावला. तिच्या काखेत, चिमणीत, पार्श्वभागात चांगलंच चोळलं. मग त्यांनीही आम्हाला मस्त चोळून अंघोळ घातली. आमचे बांबू मस्त साबणाने चोळून धुतले. मी अनिताला म्हटलं, "आता छान धुतलं, जरा चोखून बघ की म्हणजे ताठ तरी होईल." अनिताने आ करून माझा बांबू तोंडात घेतला व चोखू लागले. नमिताने सुद्धा अरुणचा चोखायला सुरुवात केला. दोघींनीही संपूर्ण बांबू तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली. जिभेचा गरम स्पर्श झाला आणि आमचा बांबू ताठ व्हायला लागला. त्यांनी तोंडातून बांबू बाहेर काढला. मग आम्ही त्यांच्या चिमणी चाटायला सुरुवात केली. दाण्यावर जीभ फिरवायला मजा येत होती. मधूनच आम्ही चिमणी बदलून चोखत होतो. खूप मजा येत होती. बांबू चांगलेच कडक झाल्यावर आम्ही बेडरूममध्ये आलो. मी सगळ्यांना म्हटले, "आता एक नवीन आयडिया करूया." सगळे म्हणाले, "कोणती?" मी अरुणला उताने झोपायला सांगितले. तो झोपला. मग नमिताला तिच्यावर झोपायला म्हणालो. ती झोपली. अरुणने ताटलेला बांबू तिच्या चिमणीत घातला. अनिताला सांगितले, "नमिताच्या तोंडावर चिमणी लाव, म्हणजे ती तुझा दाणा चोखेल." मी नमिताला मागून करतो. नमिता नको नको म्हणू लागली. "अगं बघ तर एकदा करून, त्रास झाला तर नाही करणार." "बरं हळूच घाला बरं का." मी नमिताच्या मागे तेल लावले आणि तिच्या पार्श्वभागात घालू लागलो. बऱ्याच प्रयत्नाने मी यशस्वी झालो. नमिता विव्हाळली. "आई गं!" मी अजून तेल ओतलं. मग तिचा त्रास कमी झाला. मी हळूहळू आत घालू लागलो. मग तिला बरेही वाटू लागले. मी हळूहळू स्पीड वाढवला. नमिताला मज्जा वाटू लागली. अरुणही खालून धक्के देत होताच. नमिता अनिताची चिमणी चाटत होती. थोड्या वेळाने मी बांबू काढला व नमिताऐवजी अनिता मध्ये घेतली. बराच वेळ तिच्यासोबत सुद्धा आम्ही असा संभोग घेतला. तिलाही ते आवडले. दुसऱ्या दिवशी उठायला उशीर झाला होता. रात्रीच्या जागरणामुळे 10 वाजून गेले होते. अंघोळ करून सगळे चहा घेत होते. सगळेच रात्रीचा प्रसंग आठवून एकामेकाकडे लाजून बघत होते. अरुण म्हणाला, "आपण हे नेहमी करायचे का? का विसरून जायचं?" थोडा वेळ सगळे एकामेकाकडे पाहत राहिले. "मला वाटतं आपण महिन्यातून एकदा भेटलं पाहिजे." "बरं एक विचारायचं होतं." मी म्हणालो. "काय बोल ना." अनिता म्हणाली, "आपण अजून या खेळामध्ये कुणाला घ्यायचं का? हा निर्णय तुम्ही दोघींनी घ्या." दोघी एकदम म्हणाल्या, "हो चालेल ना, पण ते कोण आहेत ते सांगा, मगच ठरवू." अरुणा म्हणाली, "मला वाटतं प्रवीण, लता, जयश्री आणि विजय.
तुम्हाला कसे वाटतात? चालेल, पण त्यांना हे आवडेल का? ते तयार होतील का या गोष्टीला? ते पहा, अरुण म्हणाला. बघू ना, मी चौकशी करून सांगतो. मी अनिताला म्हटलं, मी एक आयडिया देतो, बघ जमते का? काय आयडिया आहे? अनिता म्हणाली. तुम्ही दोघींनी येत्या 2 दिवसात जयश्री व लता यांना भेटून त्यांना ची माहिती द्या आणि अंदाज घ्या. त्या काय म्हणतात ते. यावर अरुण म्हणाला, हो हो ठीक राहील. म्हणजे बायका बायकांमध्ये या गोष्टी सहज बोलता येतात. मग पुढे आम्ही आहोतच की. नमिता चहा घेऊन आली. तिने सर्वांना चहा दिला. कसं सांगणार त्यांना हे मला बाई लाज वाट. काही नाही, एकदम सोपं आहे. दिवसभर त्यांच्याशी गप्पा मारा आणि रात्री तिकडेच थांबा मुक्कामाला. मी म्हणालो. मग त्यांच्या बेडरूममध्ये झोपा बरं का. म्हणजे आपोआपच सगळं जुळून येईल की. अरुण हसून म्हणाला. यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि ते निघाले. बरं का मित्रांनो, या कथेचा भाग 1 मी इथेच थांबवत आहे. पुढचा भाग लवकरच मी तुमच्यासमोर घेऊन येईल. त्यामुळे पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि हा भाग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे मला अशाच गोष्टी तुमच्यासमोर आणायला प्रेरणा मिळते. थँक्स फॉर वॉचिंग.